नमस्कार. मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत झाली स्थायी समितीची सभा संपन्न. धुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय स्थायी समिती सभा आज आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त कल्पना डहाळे, उपायुक्त शोभा भाविस्कर, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. दरम्यान यावेळी आयुक्त म्हणाले की शहरातील गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता काम करा. शहरात ज्या ज्या ठिकाणी भूमिगत गटारीचे काम सुरू आहे ते कामे पूर्ण झाल्याशिवाय रस्ते कामास सुरुवात न करण्याची सूचना आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांनी आजच्या स्थायी समितीच्या सभेत बैठकीत दिल्या. आपली महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीची सभा होती. सर्वप्रथम तर मी सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देते. आपली लेखणी, आपला बूम, आपला मोबाईल, आपला कॅमेरा असाच तळपत राहो आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहो, अशा शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. आज स्थायी समितीमध्ये बरेच दलितेतर आणि दलित वस्ती आणि त्यासोबत अल्पसंख्याक योजनेमधून ज्या आमच्या निविदा झाल्या होत्या त्याच्या मंजुरीचे विषय होते. सोबतच पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या संदर्भामध्ये आम्ही काही इन्स्ट्रक्शन दिल्या, काही रस्त्याच्या संदर्भामधले विषय होते, तिथल्या नादुरुस्तीचे वगैरे विषय होते, काही खर्चाच्या याला कार्योत्तर मंजुऱ्यांचे विषय होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखापरीक्षण विभागाकडे आता आमच्याकडे शेख नावाचे मुख्य लेखापरीक्षक जॉईन झालेले आहेत आणि साप्ताहिक आपला जो लेखापरीक्षणाचा त्यांचा जो लेख्यांच्या तपासणीचा हे असतो तो दरवेळीच्या स्थायीमध्ये आता इथून पुढे येणार आहे. तर त्याच्यामध्ये आपला जो बाजार फीचा ठेका वसुलीचा विषय आहे तो त्याच्या वसुलीच्या संदर्भाने त्याच्यामध्ये निर्देश त्यांनी दिलेले होते. आपल्याला आपण 3-4 वेळा ठेका काढून पण त्याला काही असा म्हणावा असा रिस्पॉन्स मिळाला नव्हता. आमच्याकडची मॅनपॉवरची पण कमी आहे. आज पण एका पेपरमध्ये त्या ठेका वसुलीचा वसुली दुसराच कोणीतरी व्यक्ती प्रायव्हेट करतो याच्या संदर्भातला हे होता. आम्ही त्यांना सांगितले तो व्हिडिओ द्या आम्हाला सो दॅट वी विल फाईल अन FIR. तर ते FIR पण दाखल करू. सोबत घरपट्टीची आणि पाणीपट्टीची वसुली फार महत्त्वाची हे आहे. तर या इथून पुढचे 2-1 महिने आमचा पूर्णतः पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीवर फोकस राहील. जी आमची थकबाकीची रक्कम आहे ती भरून आपण सहकार्य करायचं. नजीकच्या काळामध्ये 1 लाख आणि त्याच्या वरची थकबाकीची रक्कम ज्या ज्या खातेदारांची असेल त्यांच्यावर आम्ही जप्तीच्या पण कारवाया करू.